नमस्कार मित्रांनो, महिला आरक्षण विधेयक काल रात्री लोकसभेत नामंजूर झालं आणि देशाच्या राजकारणात गदारोळ सुरू झाला. विरोधक महिला विरोधी मानसिकतेच्या असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला, तर सरकारचा महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव आम्ही हाणून पाडला, असं या विधेयकाला विरोध करणारे नेते म्हणत आहेत. नेमकी कुणाची बाजू बरोबर यावर काल दिवसभर संसदेत चर्चा झाली आणि आज दिवसभर तीच चर्चा देशभर सुरू आहे. कुणी म्हणतंय की बरं झालं सरकारला धडा मिळाला, नामुष्की सहन करावी लागली, तर कुणी म्हणतंय की विधेयक नामंजूर झाल्याचा उलट सरकारलाच बंगाल आणि तमिळनाडूतील निवडणुकीत राजकीय लाभ मिळेल. कुणी म्हणतंय सरकारला झटका बसला, तर कुणी म्हणतंय विधेयक नामंजूर व्हावं हीच तर सरकारची इच्छा होती. कुणी काय तर कुणी काय, पण खरंच देशात जवळपास 70 कोटी संख्या असलेल्या महिलांना लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभांमध्ये 33% आरक्षण असायलाच हवं. अशी जर सर्वच राजकीय पक्षांची भूमिका असेल तर मग हे विधेयक नामंजूर का झालं? पण हा प्रश्न जितका सरळ आहे तितके त्याचं उत्तर सरळ नाहीये आणि त्यामुळेच यात नेमकी काय गोम आहे याचे सामान्य जनतेला समजेल अशा रीतीने विश्लेषण होणे आवश्यक आहे. म्हणूनच चर्चा करूया की आपल्याकडे अपुरे संख्याबळ आहे हे माहीत असूनही 2.5 वर्षांपूर्वी मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक सरकारने पुन्हा मुद्दामहून मांडलं का? दुसरं म्हणजे आता महिलांना राजकीय आरक्षण मिळणारच नाही का? आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर भविष्यात मतदारसंघ पुनर्रचना होणारच नाही का? या सर्व प्रश्नांची तपशीलवार चर्चा आपण करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञानकीर्ती. महिलांना लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत 33% आरक्षण देण्यासाठी मांडलेले 131वे घटना दुरुस्ती विधेयक काल रात्री लोकसभेत नामंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 230 मते पडली. निम्म्यापेक्षा जास्त मते मिळाली असली तरी या घटना दुरुस्तीला लोकसभेत उपस्थित असलेल्या 528 पैकी 2/3 म्हणजे जवळपास 352 खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र सरकारला तो पाठिंबा मिळवता आला नाही. खरं तर महिला आरक्षण विधेयक 2.5 वर्षांपूर्वी दणदणीत बहुमताने संसदेत मंजूर झालेलं आहे. होय, सप्टेंबर 2023 मध्ये सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने हे बिल संसदेत मांडलं होतं. त्यानुसार लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद यामध्ये होती. खरं तर 1996 पासून 7 वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलं गेलंय. मात्र 2023चा अपवाद सोडता ते कधीच मंजूर होऊ शकलं नाही. 2023 मध्ये मात्र विरोधी पक्षांनी सरकारला साथ दिली आणि हे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत दणदणीतपणे मंजूर झालं. आणि अशा प्रकारे 106व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत 239 ए, 330 ए, 332 ए आणि 334 ए अशी उपकलमं समाविष्ट झाली. 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींनी याबाबतचे गॅझेट देखील काढलं. मात्र त्यातल्या 2 अटींमुळे महिला आरक्षणाची त्यावेळी तात्काळ अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्या अटी होत्या जनगणना आणि त्यानंतर होणारी मतदारसंघ पुनर्रचना. 106व्या घटना दुरुस्तीने 2023 मध्ये संविधानातील कलम 334 ए मध्ये तरतूद केली गेली की हे 106वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर जी पहिली जनगणना होईल तिची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि या प्रयोजनार्थ मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर महिला आरक्षणाची देशभर अंमलबजावणी होईल. म्हणजे विधेयकातील या तरतुदींमुळे त्यावेळी महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी होऊ शकली नाही. खरं तर सरकारने ठरवलं असतं तर विधेयकातून जनगणना आणि परिसीमनच्या तरतुदी वगळून त्याच वेळी अगदी 2024च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली असते. पण सरकारने तसे केले नाही. त्यामुळेच कायदा तर मंजूर मात्र अंमलबजावणी नाही अशी स्थिती निर्माण झाली. महिलांना लोकसभेत 545 पैकी 33% म्हणजे 181 जागा देण्यापेक्षा लोकसभेतील जागाच जवळपास 300 वाढवाव्यात आणि मग महिलांना आरक्षण द्यावे असा विचार करून सरकारने पूर्वीच मंजूर असलेल्या घटना दुरुस्ती विधेयकात आणखी काही दुरुस्त्या करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच मग महिला आरक्षणाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्याची शक्कल मोदी सरकारने लढवली. महिला आरक्षण लागू होण्यासाठी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना अशा 2 अटी अडथळा ठरत होत्या. त्या अटी काढून टाकायच्या आहेत असा मुद्दा उपस्थित करत सरकारने हे 131वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे 2021ची जनगणना होऊ शकली नाही. ती आता 2026 मध्ये सुरू केली आहे. तिची आकडेवारी येण्यास 1 ते 2 वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. मग त्यानंतर पुनर्रचना करण्यास आणखी काही काळ जाईल.
म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणून महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला नंतर होणाऱ्या जनगणनेची व त्या आधारे केल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेची जी अट होती ती अट काढून टाकायची व पूर्वीच्याच म्हणजे 2011च्या जनगणनेची आकडेवारी विचारात घेऊन तात्काळ मतदारसंघाची पुनर्रचना करायची व त्या आधारे महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायची, अशी भूमिका सरकारने हे घटना दुरुस्ती विधेयक सादर करताना मांडली. त्यासाठी सरकारने या विधेयकाची तात्काळ मतदारसंघ पुनर्रचना करण्याच्या विधेयकाशी सरमिसळ केली. या पुनर्रचनेतून संसदेतील सदस्य संख्या 550 वरून 850 पर्यंत वाढवणे आणि राज्याच्या विधानसभामधील सदस्य संख्या देखील 50% वाढवणे प्रस्तावित होते. आणि इथेच सरकारचा प्लॅन विरोधकांच्या लक्षात आला, कारण ही जी मतदारसंघ पुनर्रचना होणार होती त्यातून ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना जास्त खासदार मिळणार होते. जे दक्षिणेकडच्या ज्या राज्यांनी प्रयत्नपूर्वक लोकसंख्या नियंत्रण केले त्यांना कमी खासदार मिळणार आणि उत्तरेकडच्या राज्यांनी लोकसंख्या भरमसाठ वाढवली त्यांना बक्षीस म्हणून जास्त खासदार मिळणार. हे न्यायसंगत ठरत नाही, अशी भूमिका दक्षिणेकडच्या राज्यांनी घेतली. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी घेण्याचा डाव खेळत आहे हे विरोधी पक्षांच्या लक्षात आल्यानंतर या संपूर्ण विधेयकाला विरोध सुरू झाला. विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यांनी जोरदार विरोध केला. खरं तर भारत मागील 50 वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम राबवत आहे. त्यामुळेच 1971च्या जनगणनेच्या आधारे निश्चित केलेली लोकसभेतील आणि राज्य विधिमंडळातील सदस्य संख्या नंतरच्या काळात वाढवली नाही. 1976 मध्ये पुढील 25 वर्षांसाठी आणि त्यानंतर 2001 मध्ये पुन्हा पुढील 25 वर्षांसाठी ही सदस्य संख्या फ्रीज करण्यात आलेली आहे. आता 2026 मध्ये ही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येनुसार खासदार व आमदार संख्या वाढवली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र अजूनही उत्तरेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण करून लोकसंख्या वाढीचा दर स्थिर केलेला नसल्याने तुर्तास लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना नको, अशी विरोधकांची भूमिका आहे. सरकारने मतदारसंघ पुनर्रचना न जोडता महिला आरक्षण विधेयक मांडलं असतं तर ते निश्चितच पुन्हा मंजूर झालं असतं आणि सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक स्वतंत्रपणे मांडलं असतं तर ते निश्चितच नामंजूर झालं असतं. म्हणून सरकारने या दोन विधेयकांची एकमेकांशी सरमिसळ केली. मात्र विरोधकांनी सरकारचा हा प्लॅन हाणून पाडलाय. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नाहीये हे माहीत असूनही सरकारने हे विधेयक मांडलं. समजा जर मंजूर झालंच असतं तर आपल्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना करता येईल आणि महिला आरक्षणाचे राजकीय श्रेय देखील घेता येईल. आणि ना मंजूर झालं तरी त्याचं खापर विरोधकांवर फोडून त्यांना महिला विरोधी ठरवता येईल व तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेता येईल, असा केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा व मित्र पक्षाचा विचार होता. आता विधेयक नामंजूर झाल्या भाजपकडून व मित्र पक्षांकडून अपेक्षेप्रमाणे लगेचच विरोधकांना महिला विरोधी ठरवण्यास सुरुवात झालेली आहे. काल जरी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं असलं तरी पूर्वी मंजूर झालेलं विधेयक अजूनही वैध आहे. ते रद्द झालेलं नाही, त्यामुळे ते केव्हाही लागू केलं जाऊ शकतं. समजा महिला आरक्षण देण्यामागे सरकारचा हेतू खरंच शुद्ध असेल तर आता सरकारकडे 3 पर्याय आहेत. सरकार बिलात काही बदल करू शकते, जसे की दक्षिण भारतातील राज्यांच्या जागांचा वाटा वाढवणे किंवा तो गोठवून ठेवण्याची तरतूद करू शकते. 2011 ऐवजी 2027च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर नव्याने बिल सादर केलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे सरकार विरोधी पक्षांसोबत एकमत साधू शकते आणि त्यांनी सुचवलेले बदल समाविष्ट करू शकते. यानंतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने बिल मंजूर करून घेऊ शकतो. तिसरं म्हणजे सरकार सामान्य पद्धतीने 2027ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर परिसीमन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना करू शकते. नंतर याच परिसीमनानुसार महिला आरक्षण लागू करू शकते. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञानकीर्तीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.